तर आज दिवसभरात आणखीन एक बातमी गाजते ती म्हणजे मुंबईतील विद्याविहार इकडे एका कार्यक्रमामध्ये आरएसएसचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त विधान केलं। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही असं मोठं विधान भैयाजी जोशी यांनी केलेलं आहे। मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही असं विधान केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुंबईतील विविधतेतील एकतेवरती भाष्य केलं, त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। भैयाजी जोशींच्या या वक्तव्यावरती राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे, त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। दरम्यान भैयाजी जोशींच्या विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत, बघूया। मराठी नाही बोलायचं आता, केम छो, ढोकळा, फाफडा, जलबी, आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं। आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं। आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला, कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची, म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार हो। थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं। आमचं म्हणणं आहे प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर। खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो। पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे। महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत। या मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल, ही मराठीच आहे ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे। अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे। ह्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, जर ते खरोखर या मातीचे असतील, जर खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आपले हित बघत असतील, त्यांचं वक्तव्य काय, त्यांचं उत्तर काय, ह्याची आम्हाला अपेक्षा आहे। मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही, असं एक द्वेषाचं, आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला, पण शिंपडून गेले। याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे। ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत। काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे। मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही। तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो
मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. दरम्यान या प्रकरणावरून राज ठाकरेंनी ट्विट करत संताप व्यक्त केलेला आहे. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान, या सगळ्यांबद्दल भैयाजी जोशींना माहिती नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची यांचं कारण काय? भैयाजी जोशींनी असं विधान बंगळुरू किंवा चेन्नईमध्ये करून दाखवावं. आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच तर इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं. या असल्या काड्या घालून अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे होणं नाही. नवा संघर्ष आपण उद्याला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं. बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलू असं राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे. पुढची बातमी बघूया. विधानसभेमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची मंत्रिपदाबाबत खतबत जी आहे ती बाहेर आलेली आहे. मी चुकीने काही काळ मंत्री होतो. धान पिकावरती बोलताना सुधीर भाऊंच्या मनातली खतखत बाहेर आलेली आहे. मी चुकीने काही काळ मंत्री होतो असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलं होतं. त्यावरती आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सुधीर भाऊ म्हणाले, मी चुकून मंत्री होतो, पण तसं नाही आहे. आता जनतेने ठरवल्यानंतर मंत्री झाले होते असं आशिष शेलारांनी म्हटलेलं आहे. त्यावरती नाना पटोले आणि राहुल नार्वेकरांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. की मंत्री महोदय, पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या, 1 तांब्याच्या पैशात द्या, याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही. आता हा GR साहेब, तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडंसं समजतं ना. माझी एवढीच विनंती आहे, सुधीर भाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही, करणार नाही. पण रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये. ते असं म्हणाले, मी चुकून मंत्री होतो. ते चुकून मंत्री नव्हते, ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, जनतेने ठरवून मंत्री होते. ते आमचे मंत्री होते, त्याचा अभिमान आम्हाला होता आहे. सन्मान्य मंत्रींनी अध्यक्ष महाराज, ते चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिले नाही, चुकून बाहेर राहिलेत अध्यक्ष महाराज, चुकून बाहेर राहिले. आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका. चला.